रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्यासोबत एक अशी सेलिब्रिटी असणार आहे जिच्या हसण्याचे, जिच्या दिसण्याचे, जिच्या अभिनयाचे आपण फॅन आहोत. ती म्हणजे ॲक्ट्रेस प्रार्थना बेहरे. हाय प्रार्थना, रेडिओ सिटी मध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच प्रसन्न, थँक्यू. एका अभिनेत्री पलीकडची प्रार्थना जर फॅन्सना सांगायची असेल तर ती प्रार्थना कशी सांगशील, काय आहे? खरं सांगू तर मी आहे ना खूप शांत आहे. मला आहे ना मारपीट करणं, चिडणं, मुळात रागवणं हेच आवडत नाही. आणि मला ना खूप राग येतो की जे लोक ना ओरडून बोलतात, भांडतात, मारामारी करतात. आणि मला स्पेशली आय एम अगेन्स्ट व्हायलन्स. सो मला ना खूप असं वाटतं की ज्या गोष्टी आहे ना, ज्या गोष्टीने आय थिंक ऑलमोस्ट जगातल्या सगळ्या 99% गोष्टी ना बोलून सॉल्व्ह होतात. मग अशा वेळेला आहे ना राग आणि असं करायची आणायची गरज नाहीये. आणि तो मी आणायचा कमीत कमी प्रयत्न करते, मी खूप टाळते आणि मी सगळ्यांना हेच सांगते. सो आय थिंक ओव्हरऑल मला माझी पर्सनॅलिटी बघितली तर मे बी फिल्म्स मध्ये ती वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मधनं दिसते, पण खऱ्या आयुष्यात मला खूप साधं राहायला आवडतं. आणि मी खूप अशी मे बी कोणी मला चिडून गेलं, भांडून गेलं, माझ्यावर ओरडून गेलं तर मी मे बी रडेन, पण मला कधीच मी त्याला समोर बोलू शकत नाही. आणि अशी म्हणजे समटाइम्स पीपल सेज की अरे तू इतकी कशी साधी होऊ शकते, असं एवढं राहायचं नसतं. पण दिस इज व्हॉट मे बी ही पर्सनॅलिटी जे माझे कोर फ्रेंड्स आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनाच माहितीये. कारण मी अदरवाईज असते. ऑफकोर्स इन फ्रंट ऑफ फॅन्स आपण जे आउटस्पोकन बोलतो का जसे वागतो त्याच्यावरनं असं वाटत नसेल, पण खऱ्या आयुष्यात मी खूप शांत आणि म्हणजे मला नाही आवडत जास्त कोणी असं रागून बोलणं, ओरडून बोलणं, सगळ्यांची छान वागणं, प्रेमाने वागणं. आणि मी आय थिंक माझ्या आयुष्यात खूप खुश असते. बर ओके. पण मध्ये काही महिन्यांपूर्वी एक तो व्हिडिओ पण बराच गाजला आणि सगळे फ्रेंड्स आहेत ते अलिबागच्या फार्म हाऊस वरती आले होते तर त्याच्यावरनं विचारावं असं वाटतं की मुंबई असेल किंवा ट्रॅफिक असेल किंवा पुणे तिथलं ट्रॅफिक, सिटीज मधलं वातावरण आणि गावाकडचं वातावरण, काय आवडतं याच्यातलं खास? गावाकडचं वातावरण म्हणजे मी हे बघ, एकतर खूप वर्ष मी बडोद्याला राहिले. सो बडोदा 2 टायर सिटी मध्ये येतं आणि खूप शांत जागा आहे. अगेन मला पुण्याला आल्यावर खूपशी बडोद्याची जाणीव होत. तसं खूप शांत आणि असं आहे की तिथे आता ऑफकोर्स पुण्यात खूप ट्रॅफिक आणि सुरू झाला, पण आजपासून 10 वर्ष आधी जेव्हा मी कॉफी आणि बरंच काही शूट करत होते तेव्हाचं पुणे जे होतं ते पुणे वेगळंच होतं. आणि मला असं वाटायचं की मला तशा आयुष्याची जास्त आवड आहे, म्हणजे मला तसं जगायला जास्त आवडतं. मुंबईत खूप ट्रॅफिक आणि खूप धावपळ, खूप कमी वेळ, 24 तास मुंबई जागी असते, त्यामुळे सतत लोक ऑनटोज असतात. सो ह्याच्यापेक्षा एक शांत आयुष्य मला अलिबागला मिळालं आणि ज्याची मला आणि आय थिंक माझ्या नवऱ्याला, माझ्या फॅमिलीला, कारण मी माझ्या इनलॉज बरोबर राहते, सो मला हवं होतं की माझे सासू सासरे पण आता वय झालंय त्यांचं, सो ते असं छान ठिकाणी राहतील जिथे फ्रेश एअर असेल, ते व्यवस्थित आयुष्य जगू शकतील आणि त्यांचं आयुष्य वाढेल. सो हा डिसिजन घेतला म्हणून. नक्कीच. मग आता सध्या तिकडच राहणं होतं का कामानिमित्त फारसा वेळ मुंबईमध्येच, नेमकं कसं? नाही, येते मी मुंबईला माझी ठाण्याला आई राहते, सो मी इथे येते आईकडे. पण जेव्हा काम नसतं आणि जेव्हा मी मीटिंग असेल का शूट असेल तेव्हाच फक्त बाहेर जाणं. अदरवाईज मी प्रिफर करते मी अलिबागलाच राहू. इनफॅक्ट आता मी लवकरच माझ्या आधार कार्डवर आणि पासपोर्टवर पण अलिबागचं हे चेंज करून घेणार आहे. क्या बात आहे. ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे ऍक्च्युली, कारण हे क्षेत्र म्हणलं की खास करून मुंबई आणि हेच सेंटर जास्त निवडलं जातं. लोक प्रेफर करतात की मुंबईला राहणं, पण हा एक वेगळा विचार. जसं प्रसन्न मी तुला म्हणाले, माझा जो नेचर, माझा जो स्वभाव आहे तो खूप शांत असल्यामुळे ना मला खरंच अशा ठिकाणी जास्त आवडतं राहायला की जिथे शांत आहे, जिथे सगळं छान आहे, जिथे नेचर आहे, जिथे विथ माय स्पेशली माझ्याकडे 9 डॉग्स आहेत, त्यानंतर 5 गायी आहेत, 10 घोडे आहेत, 10 ते 13 म्हणजे 13 होते, आता 10 झाले. एवढे सगळे प्राणी आणि त्यांच्याबरोबर निसर्गाच्या इथे राहायला इतकं बरं वाटतं, शांत आणि छान, की मला असं वाटतं की आय बिलॉंग टू दॅट प्लेस. म्हणजे मी खरंच, मला अशाच ठिकाणी जन्माला खरं तर यायला पाहिजे होतं, का मी अशाच ठिकाणीसाठी आहे जन्माला आले. ऐकून खूप भारी वाटलं हे. आणि जे खरंच पेट प्रेमी आहेत ना त्यांच्यासाठी तर ही खूप मोठी गोष्ट आहे तुझ्याबद्दलची समजलेली, आणि त्यांना नक्कीच हे आवडेल सुद्धा. प्रार्थना बेहरे जर आता ऍक्ट्रेस नसतीच
तर ती कुठल्या सेक्टरमध्ये असली असती, काय काम करत असली असती बा? हे बघ, मी जेव्हा ऍक्टर नव्हते तेव्हा मी जर्नलिस्ट होते, पण आय एम शुअर मी जर्नलिस्ट म्हणून जास्त वेळ टिकले नसते, कारण माहिती नाही अगेन ती लाईफ आणि ती मेंटॅलिटी घेऊन मी खूप वर्ष नसतं राहू शकले. पण मला जर असं आवडतं काम, जसं कॅमेरा समोर जेव्हा मी येते ना तेव्हा मी एक वेगळाच आनंद असतो, एक वेगळीच प्रार्थना असते. तर तसं मला असं वाटतं जेव्हा मी पेंटिंग करते का आर्टिस्टिक काहीतरी गोष्ट करते ना, तर तेव्हा मी खूप त्याच्यात असते. सो मे बी मी इंटिरियर डेकोरेटर असते, मे बी मी पेंटर असते, का मे बी मी आर्ट रिलेटेड काही करत असते, फॉर शुअर. नक्कीच नक्कीच. पण आतापर्यंत भरपूर साऱ्या कलाकारांबरोबर काम केलेलं आहे, पण आपण असं म्हणतो ना की त्याच्या सोबतचं ट्युनिंग जे आहे ना हे खूप छान जमलं, लोकांना कसं वाटलं यापेक्षा सुद्धा मी ते खूप छान एन्जॉय केलं, असं कोणाबरोबरचं काम सांगता येईल? सगळेच ऍक्च्युली, म्हणजे बीट वैभव तत्ववादी, भूषण प्रधान, स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, श्रेयस तलपदे, आय थिंक सगळ्यांबरोबरचा एक्सपिरियन्स एक वेगळा, म्हणजे सगळे फ्रेंड्स आहेत आणि सगळ्यांबरोबर एक वेगळं कनेक्शन आहे. फॉर एक्झाम्पल स्वप्नील इज ऍक्च्युली माय मित्र, आणि त्याच्याबरोबर काम करताना मला खरंच आम्ही दोघं खूप, म्हणजे आफ्टर शूट वी लुक फॉरवर्ड की आफ्टर शूट आपण काय मज्जा करायची. सो अशी फ्रेंडशिप आहे. श्रेयस सरांबरोबर खूप शिकायला मिळतं, त्यांच्याकडनं खूप जाणून घ्यायला मिळतं. सो त्यांच्याबरोबरची फ्रेंडशिप एक रिस्पेक्टफुली मी वावरते त्यांच्या तेव्हा. सो तशी फ्रेंडशिप आहे. सो आय थिंक अशा वैभव बरोबर अगेन ही इज माय यार, तो दोस्त आहे, आणि आमच्या दोघांचे ना मला असं वाटतं की सेन्स ऑफ ह्युमर खूप सिमिलर आहे, त्यामुळे आम्हाला आम्ही एकमेकांना एव्हरी डे इन्स्टावरनं काहीतरी एक फालतू जोक एकमेकांना पाठवतो आणि आम्ही सो अशी फ्रेंडशिप आहे. अगेन सोनाली बरोबरची फ्रेंडशिप वेगळी आहे. सो सगळ्यांबरोबरचं एक वेगळं नातं आहे. बहुत बढिया. पण एकंदरीतच आपण या क्षेत्रात यायचं हे आधी ठरलं होतं का प्रवाह घेऊन आला, नेमकं कसं? नाही, प्रवाह घेऊन आला. 100%. माझं काहीही ठरलं नव्हतं, कधी विचारही केला नव्हता. लहानपणी म्हणजे असे सगळे म्हणायचे ही मोठी होऊन हिरोईन होणार, तर तेव्हा खरं सांगू तर मला, म्हणजे मे बी मी असं म्हणेन की तेव्हा त्यांना कळायचं, पण मला कळायचं नाही, त्यामुळे मला राग यायचा त्यांच्यावर की मी काय हिरोईन होणार नाहीये. पण त्यामुळे मी सांगेन माझ्या नशिबात होतं आणि मी झाले. असं काय सांगता येईल की मी प्रार्थना बेहरे म्हणून माझ्यातली ही गोष्ट मला खरंच खूप चांगली वाटते, आणि अशी कुठली तरी एक गोष्ट की जी मी बदलली तर आणखीन चांगली पर्सनॅलिटी होऊ शकते? सगळ्यात पहिले चांगली वाटते ही गोष्ट मी म्हणेन, मला माझ्या बाबांसारखं व्हायचंय आणि मी खूपसा व्हायचा प्रयत्न करते की कुठल्याही कंडिशन मध्ये खुश राहायचं. म्हणजे तुम्हाला पापड दिला खायला तरी तुम्ही खुश राहा, पोळी दिली तरी तुम्ही खुश राहा, आणि पोळीसारखी म्हणजे पापडासारखी पोळी दिली ना तरीही ती खाताना तुम्ही तेवढेच आनंदी असले पाहिजे. आणि हे मी माझ्या बाबांकडनं शिकतेय, आणि आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ ऑल्सो की मला ते खूप मजा येते करायला. आणि मी खरंच म्हणजे हे नाही म्हणणार, पण मी आता परवाच एका डॉक्टरांकडे गेले होते, तर ते मला तेच म्हणाले की तुमच्या स्किनवर हा जो ग्लो दिसतो ना, इट इज बिकॉज तुम्ही नेहमी खुश असतात. तर मला असं वाटतं, मला हे प्रार्थना बेहरे म्हणून स्वतःला खूप जाणवतं, आणि मला माझ्या ऑडियन्सला हेच सांगायला आवडेल की खरंच सगळ्यात मोठं औषध जर काही असेल ना तुम्हाला हे निरोगी ठेवण्याचं, तर ते तुम्ही आनंदी राहा. आणि कुठली गोष्ट तुम्हाला म्हणशील बदलायला आवडेल की ज्याच्याने मे बी चेंज केली तर मी आयुष्यात आणखीन पुढे जाईल, तर मला असं कुठेतरी माझा स्वभाव, बिकॉज मला लोक खूप टेकन फॉर ग्रँटेड घेतात, आणि ज्याच्यामुळे, आणि मी असं म्हणेन लोक नुसते घेत असले तर मला फरक नाही पडत, पण मला करिअर वाईज पण खूप टेकन फॉर ग्रँटेड घेतलं जातं. इट इज बिकॉज मी माझा स्टँड घेत नाही. मला असं वाटतं ठीक आहे, त्याला तसं वाटतंय ना, मग ओके, तसं काही नाही, हरकत नाही, मला मिळेल. पण ह्यामुळे ना मी खूप गोष्टी माझ्या आयुष्यातनं गमवल्या आहेत. मला त्याचं दुःख नाहीये, पण मला असं वाटतं की जर माझ्यात मला बदलायला सांगितलं तर मी थोडीशी फर्म, थोडीशी स्टँड घेणारी झाली ना स्वतःसाठी, तर मला थोडं आवडेल, जे मी नाही करत. प्रार्थना, आज तू आम्हाला एवढा छान वेळ दिलास, एवढ्या छान गप्पा, दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्या, त्याबद्दल सगळ्या लिसनर्सच्या वतीनं, तुझ्या फॅन्सच्या वतीनं तुझे खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या सगळ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी आणि लाईफसाठी ऑल द बेस्ट. आज ऍक्ट्रेस प्रार्थना बेहरे आपल्या सोबत होती च्या पलीकडे या पॉडकास्ट मध्ये. आरजे प्रसन्न सायनिंग ऑफ. भेटूयात लवकरच नव्या सेलिब्रिटीसह. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत.